आपल्या या ठिकाणी मतदार राजा आहेत. काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, काय तुमच्या दिवे कराडमध्ये काय परिस्थिती आहे? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये गराड्यापासून ते टेकोडीपर्यंत दिवे गराडे गंज आहे त्या गाण्यामध्ये माझ्या ज्याच्या संपर्कामध्ये जे पाहुणे मंडळी किंवा मित्रमंडळी आहेत त्यांच्याशी मी गेल्या 8 दिवसापासून चर्चेमध्ये आहे, संपर्कामध्ये आहे. तर प्रत्येकाच्या म्हणजे 90% लोकांच्या बोलण्यातून असं आलं की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपले अमित दादा झेंडे आणि रुपाली वहिनी झेंडे यांचाच विजय होईल आणि ते पण प्रचंड बहुमताने होईल. कारण त्यांचे काम करण्याची पद्धत, त्यांचे सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची पद्धत, त्यांचे सर्व कार्यकर्ते हे अगदी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि ते स्वतः सुद्धा इथून पुढे बी चांगले काम करणार आहेत. दोघं पण म्हणजे रुपाली वहिनी सुद्धा असतील आणि अमित दादा पण असतील, कारण लोकांना गॅरंटी आहे. जे विजन आहे सखी मंच, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? सखी मंचसाठी पण त्याच्या महिलांसाठी चांगलं काम करणार आहेत. कारण आता सध्या तालुक्यामध्ये महिलांचं जे काम गव्हर्नमेंटने जे राबवत चालू केलेलं आहे, सर्व महिलांच्या पर्यंत पोहोचायचं आहे गव्हर्नमेंटला की काय स्कीमा असतील, कुठल्या काय असतील, त्या सर्व स्कीमा रुपायला महिलांच्या पर्यंत बचत गटाच्या माध्यमातून किंवा गावच्या प्रत्येक महिलांच्या ह्याच्यामधून पोहोचवणार आहेत. तर ते काम सुद्धा मार्गी लागणार आहे सर्व महिलांचं. तर माझ्या मनाने किंवा माझं सुद्धा वैयक्तिक मत असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड बहुमताने विजय किंवा अमित दादा झेंडे हे सुद्धा चांगले प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत तालुक्यातून. ओके, म्हणजे धन्यवाद.